आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्सच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील फ्रिक्शन या चॅप्टरमधील टाइप नंबर 3 न्यूमेरिकल बेस्ड ऑन प्लेन इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 6 पाहणार आहोत. अ हेवी स्टोन ऑफ मास 500 kg इज ऑन अ हिल स्लोप ऑफ 60 डिग्री इन्क्लाइन. म्हणजेच काय केलंय, एका हिलवरती एक स्टोन दिलेला आहे, त्याचं मास आपल्याला 500 kg दिलेला आहे आणि जो काय स्लोप आहे तो किती सांगितलेला आहे, 60 डिग्री सांगितलेला आहे. म्हणजे हा ग्राउंड असणार. ही हिल म्हणजे टेकडीचा काहीतरी अँगल आहे. या दोघातील अँगल किती दिले आपल्याला, 60 डिग्री एवढा दिलेला आहे. हा काय स्टोन आहे आणि या स्टोनचं मास आपल्याला दिलेलं आहे. मास किती दिलंय, 500 kg. परंतु आपण घेताना काय घेत असतो, फोर्स घेत असतो. त्याचं युनिट काय असतं, न्यूटन असतं. परंतु आपल्याला इथं काय दिलंय, मास दिलंय, त्याचं युनिट काय, केजी. जर का केजीचं आपल्याला न्यूटन मध्ये हवं असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहित असतो. फॉर्म्युला कशाचा, फोर्स एफ इज इक्वल टू काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजेच फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन, इज इक्वल टू मासचं युनिट काय असतं, केजी, इंटू ऍक्सेलरेशनचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता इथं आपल्याला दिलेलं आहे मास त्यांनी किती दिलेलं आहे, 500 kg, इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते, 9.81. म्हणजेच टोटल आपलं काय आन्सर येणार, जे काय येणार ते फोर्स इन न्यूटन मध्ये आन्सर येणार. कॅल्क्युलेट करूया. 500 इंटू 9.81 किती आन्सर आला आपलं. जो काय फोर्स न्यूटन मध्ये येणार तो किती आलेला आपला, 4905 न्यूटन. म्हणजेच किलोग्रामचं आपण काय केलं, इथं न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं. कसं करायचं, मास इंटू ऍक्सेलरेशन. मास 500 इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81. दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येणार, जे काय आन्सर येणार ते केजीचं न्यूटन मध्ये येणार. इथं जे काही केजीचं आपण न्यूटन मध्ये केलेलं आहे ते कसं असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. किती असणार आहे, 4905. ग्राउंड आणि इन्क्लाइन प्लेनचा अँगल किती आहे, 60 डिग्री. मग इथं कसं असणार, नॉर्मल लाईन आणि जो काही त्याचा वेट आहे या दोघातील अँगल किती असणार आहे, सेम या दोघांच्या अँगल एवढा असणार, म्हणजे 60 डिग्री. हॉरिझॉन्टल आणि इन्क्लाइन प्लेन मध्ये जो अँगल असतो तोच अँगल कसा करत असतो, इथं आपण घेत असतो. मग या लाईन सोबत आपण अँगल घेतो, म्हणजे ही झाली हॉरिझॉन्टल आणि ही झाली व्हर्टिकल. मग हॉरिझॉन्टलला काय घेत असतो, कॉस घेत असतो आणि व्हर्टिकलला काय घेत असतो, साइन घेत असतो. मग आता इथं फोर्स किती आहे, 4905 कॉस अँगल किती आहे, 60 डिग्री. सिमिलरली इथे बघा फोर्स किती आहे, 4905 साइन अँगल किती असणार आहे, 60 डिग्री. म्हणजे जो काही लोड दिलेला आहे त्याचा आपण दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याचप्रमाणे लोड आपला व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तर नॉर्मल रिॲक्शन कशी असते आपली, व्हर्टिकली अपवर्ड. म्हणजे अशा प्रकारे व्हर्टिकली आर आपण लिहायचा. आपल्याला इथं फोर्स दिलेला नाही त्यामुळे काय इथं फोर्स घ्यायची गरज नाही. आता हा स्टोन कोणत्या डायरेक्शन येणार, टुवर्ड्स डाऊनवर्ड डायरेक्शन येणार. म्हणजेच त्याची मोशन जे काय असणार आहे ते कशी असणार, ह्या डायरेक्शन असणार. जर का मोशन ह्या डायरेक्शन असेल तर आपला फ्रिक्शनल फोर्स कोणत्या डायरेक्शन असणार, ह्या डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स असणार. आणि एफ म्हणजेच काय असतं, म्यू इंटू आर. आणि आपल्याला दिलेला आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ग्राउंडचा आणि स्टोनचा. हा ग्राउंड आणि हा स्टोन या दोघातील जो काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे तो किती आहे, 0.4. तर या डायग्राम मध्ये बघा ही व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतो, ही व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो. फक्त आता आपल्याला ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ह्यातली आपण आर व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि जर काही इथं पुट केली तर आपल्याला म्यूची व्हॅल्यू माहित आहे. म्हणजे इझिली आपण एफ फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय करूया, सर्वात प्रथम ही जी काही नॉर्मल रिॲक्शन आर आहे ती फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. हा नॉर्मल रिॲक्शन कसा आहे, व्हर्टिकल आहे. म्हणजेच काय करूया, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 पुट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 कधी असणार, सिस्टीम लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये असणार तेव्हा. म्हणून इथं लिहायचं फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. समेशन एफ वाय म्हणजे सर्व व्हर्टिकल फोर्सची काय करायची, ॲडिशन. व्हर्टिकल म्हणजेच काय, अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. पुट करूया व्हॅल्यू सर्व. व्हर्टिकल आर चालला, आर म्हणजेच पॉझिटिव्ह व्हर्टिकल. नेक्स्ट बघा हा डाऊनवर्ड 4905 कॉस 60. डाऊनवर्ड म्हणजेच कसं असणार, मायनस. हा इथं प्लस आहे, हा मायनस आहे. मायनस जर का इकडे पाठवलं इज इक्वल टूच्या तर काय होणार, प्लस होणार. म्हणजेच आर इज इक्वल टू 4905 कॉस 60. नॉर्मल रिॲक्शन आरची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. किती आहे, 4905 इंटू कॉस 60. किती आन्सर आला आपलं, 2452.5. युनिट काय असणार आहे, न्यूटन. कारण सर्व व्हॅल्यू कशा आहेत इथं, न्यूटनमध्ये आहेत. आता आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. हीच आरची व्हॅल्यू जर का इथं पुट केली तर आपण फ्रिक्शनल फोर्स एफ इझिली फाइंड आउट करू शकतो. एफ म्हणजेच काय फॉर्म्युला असतो, म्यू इंटू आर.
म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. हा स्टोन आणि जो काही प्लेन आहे या दोघातील कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू किती आहे 0.4 इंटू नॉर्मल रिॲक्शन आर फाइंड आउट केलेले आहे 2452.5. कॅल्क्युलेट करूया फ्रिक्शनल फोर्स एफ. 0.4 इंटू 2452.5 किती आन्सर आला आपलं 981. फोर्स आहे युनिट काय असणार आहे न्यूटन. आता आपल्याला यांनी काय सांगितलंय हा जो काय स्टोन आहे तो स्टेबल राहील का अपवर्ड डायरेक्शन किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल हे आपल्याला शोधायचं आहे. मग आपण हे कसं फाइंड आउट करू शकतो जर का इकडचा फोर्स ह्या फोर्सपेक्षा जास्त असेल तर स्टोन काय होणार आहे अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. ही व्हॅल्यू जर का ह्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर स्टोन काय होणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आहे. जर का ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम असतील त्यावेळी काय होणार आहे हा जो काय स्टोन आहे तो स्टेबल कंडिशनमध्ये असणार आहे. मग आपल्याला सर्वात प्रथम काय फाइंड आउट करायला लागेल एफची व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू ह्या दोघातली जी व्हॅल्यू मोठी असेल त्या साईडला काय होणार आहे स्टोन आपला मूव्ह होणार आहे. मग काय करूया ही व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू काय करूया कम्पेअर करूया आणि दोघातली जी व्हॅल्यू जी असतील त्या साईडला काय होणार आहे जो आपला स्टोन आहे तो मूव्ह होणार आहे. एफ इथं फाइंड आउट केलेलं आहे. आता काय करूया ही व्हॅल्यू फाइंड आउट करूया किती आहे ती 4905 sin 60. किती आन्सर येते बघूया 4905 इंटू sin 60 किती आन्सर आला आपलं 4247.854 न्यूटन. आता ह्या दोघातली व्हॅल्यू कम्पेअर करूया. ह्याला 1 म्हणूया आणि ह्याला 2 म्हणूया. कम्पेअर 1 and 2. मग बघा कोणती व्हॅल्यू मोठी आहे ह्याला W म्हणूया W sin 60 आणि दुसरी व्हॅल्यू फ्रिक्शनल फोर्स एफ. या दोघांची व्हॅल्यू बघा ही 4247 आणि ही 981 म्हणजे ही छोटी व्हॅल्यू आहे ही मोठी व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय करणार एफ इज लेस दॅन ह्या व्हॅल्यूपेक्षा. म्हणजेच काय झालं जो काय हा फोर्स आहे हा कसा आहे जास्त आहे आणि हा फोर्स कसा आहे कमी आहे म्हणजे ॲटोमॅटिकली जे काय आपला स्टोन आहे तो कोणत्या डायरेक्शन येणार डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार. म्हणजे बॉडी आपली स्टेबलमध्ये असणार का स्टेबल नसणार मूव्ह होणार कोणत्या डायरेक्शनला डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार. म्हणजे इथं लिहायचं देअरफॉर स्टोन मूव्ह डाऊनवर्ड डायरेक्शन. देअरफॉर स्टोन इज नॉट स्टेबल. स्टेबल कधी असता ज्यावेळी ही एफची व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू जेव्हा दोन्ही व्हॅल्यू सेम असतील म्हणजेच ही इज इक्वल्स टू ही अशी कंडिशन असते तर स्टोन कसा असता स्टेबल राहिला असता. परंतु काय झालं हा जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे तो कमी आहे इथं आपण फाइंड आउट केलं आणि हा जो काही फोर्स आहे तो कसा आहे जास्त आहे. मग जास्त फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे ह्या डायरेक्शनला म्हणून काय होणार आहे स्टोन आपला डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आहे. आणि जे काय आपल्याला जस्टिफाय करायला सांगितलं होतं स्टोन स्टेबल राहणार का तर स्टोन स्टेबल राहणार नाही म्हणून इथं काय लिहिलं स्टोन इज नॉट स्टेबल. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे आपण इथं जस्टिफाय केलेलं आहे की स्टोन स्टेबल राहणार आहे का नाही कारण या डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स जास्त असल्यामुळे काय होणार जो काय स्टोन आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या टेक्नर्स या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.